इकडचं व्ह्यू बघा किती छान वाटलं, एकदम हिरवगार. आणि एक सगळ्यात छान गोष्ट म्हणजे मला काही माहिती नव्हतं तिनं आणणार आहे म्हणून. जय शिवराय, जय शंभूराजे, स्वागत आहे तुमचं माझ्या निकिता पाटील चॅनलमध्ये. सो आजचा ब्लॉग आहे गावाकडचा. मी येऊन 2-3 तास झाले. आल्यावर आधी निवांत बसून जेवण केल्यानंतर 1 घंटा झोप घेतले. म्हणजे लालेला घेऊन झोपे घेतले आणि आत्ता उठल्यावर वाटलं की चला आपलं इकडचं गावाकडचं पण ब्लॉग होऊन जाऊ दे. तर पंचम जवळच निघाले तवा अनेकदा कशाला येत बसायचं म्हणूनच आत्ताच आलो. म्हणजे असं झालं की लेकरं एवढं स्वीटीची ताप कमी व्हायला लालीची ताप स्टार्ट झाली आणि तिनं तर रात्रीसुद्धा झोपू देणार झाली. दिवसभर तर किरकिर करायचंच. रात 15 मिनिटाला 20 मिनिटाला म्हणजे असं कंटिन्यू तिचं रडरड चालूच होतं. माझ्यामध्ये एनर्जीच उरत नव्हती. असं सकाळी उठून आणि कामं करावं, तिला उचलून घेऊनच सगळे कामं करावं. खरंच पुरा माझी तब्येत बिघडून जाण्यासारखं झाली. म्हणून आता त्यानेच म्हटलं की जा आता तू थोडंच दिवस 4 दिवस तिची पण तब्येत बरी राहते, तुझी पण बरी राहते. पंचमीला वगैरे काय जायचं नाही, आताच थोडं रेस्ट घेऊन या. आणि आजच मी आलो. सो मला आजच कळलं की आई तन बी आजच निघालात म्हणून. इथं आल्यावर पप्पा म्हटले की संध्याकाळी तर नाही येणार आहेत म्हणून. सो मेन आता इंटरेस्टिंग म्हणजे सगळ्याला सरप्राईज घेतलं आहे. कुणालाच माहिती नव्हतं. मी सांगते नाहीच, म्हणजे माझं प्लॅन होतं ते सरप्राईज द्यायचं. आता तर काय फेस्टिवल काहीच नाही नाही फंक्शन वगैरे. मी डायरेक्ट इथं गावाजवळ आल्यावर पप्पाला फोन करून सांगितले पप्पा मी आलं, मला घ्यायला या म्हणून. त्यांना पण म्हटले कुणालाच सांगू नका म्हणून. स्वीटी हाय मध्ये रे. तर पप्पा पण ओके म्हणते. ऊन बी आहे आणि पाऊस बी. किती छान वाटलेलं आहे ना, कसलं भारी वाटलेलं आहे. पाऊस हाय वाटतं चांगलंच. एवढं भारी वाटलेलं आहे पाऊस पडून ऊन पडले, म्हणजे पाऊस ऊन असं दोन्ही बी मिक्स होता आता पदार्थ. किती छान वाटलेलं, फ्रेश वारं वाटलेलं आहे. आणि गावाकडं मी तर वरे येत राहते बस 1-2-3 महिन्यामध्ये येत राहते बस. प्रज आहे आलता बघा तर नवीनच बघायला भेटते. जास्ती दिवसानं म्हणजे 5-6 महिन्याला असं मला येवं वाटते, पण ना काहीतर असं रिझन्समुळं नाही की लवकरच येणं पडते. जाऊ दे, आई पण झालं नाही, संध्याकाळीच येतात असं म्हणतात ते पप्पा 4-5 वाजताच. पण त्यांचं असं झालं की पुरा रात्रीला येणार आहे तरी 9 वाजता. तर त्याने आत्ता कुठं पंढरपूरून सुटलात मला असं विशाल बोलला. तर पण बघू आता केव्हा येतात का नाही. आणि इकडचं व्ह्यू बघा किती छान वाटलं, एकदम हिरवगार. काय म्हणलीस? आई मला देवापाशी म्हणजे दिंडीमध्ये गेल्यापासूनच म्हणले स्वीटी आहे मी यायला बरं स्वीटीला इथं सोडू जा. पण स्वीटी इथं कसं राहते माहिती, हे बिचिंद्रे आमचं इल्लत कांदा एक आहे जे नवीन काय तर आगावपणा करत राहते, त्याच्याकडून हिनं पण तसलं शिकते. आणि गावाकडे राहिलं म्हणजे इतकं लाड होऊन जाते ना तिला, पुरा जिद्दी होऊन जाते. कसं मी म्हटले तेच व्हायचं असं. थोडं आमच्यापाशी असलं थोडं जरा राहते नीट. पण बघू तर तिची जर तब्येत बरी झाली तर दोघीला पण घेऊन जाते, नाहीतर बघू तर काय होतं ते. पण इकडे जायचं आहे ना आम्हाला गावाकडं, घेऊनच जावं लागते मे बी. गप माल आलो दादा काबर झोपलो सूट. लाली आत्ता कुठं खेळण्यावर आहे, नुसतं रडण्यावरच. म्हणजे काय इतका आहे ना, नुसतं टॅ अजून पण रडण्यावरच आहे. थोडंसं ते 1-2 जगा जमले म्हणजे जरा खेळायचं. झाला पुरं रात झालाय. आई शाळजी अजून पण तर वेटच करणं चाललंय. बघू आता येतात वाटतं अर्धा-1 तासामध्ये. रामकृष्ण हरी. तुम्ही मी गावाला गेलती की बा हैदराबादला. जेजीला गेलती मग आई चल. अरे आला जेजीन कसं झालं मग? मस्त. आई माळवे घालून घेऊन आला. चला आत्ता आलात आणि काय म्हणतात मग आईची मम्मी पण आलात.
सोबतच मामाची मुलगी पण तिथे वाटत नाही. त्यांच्याबरोबर आज मग आम्हाला काही बी पता नाही. आम्ही फोन करला चांगलं पंढरपूरचं आहे. तेवढं काय कलर चेंज झाले बरंच आहे. आम्ही गेलतो बा ते कसं खातीस. कट टू डायरेक्ट दुसऱ्या दिवशी आणि किती छान व्ह्यू वाटला त्याने. सगळ्यात बेस्ट म्हणजे मला इथल्या छान वाटतंय एवढं फोटोज व्हिडिओज काढायला छान हिरवगार ते सगळं राहते. कालच आई पण देवावरून आलात नाही रात्रीला तेवढ्यावरच राहून गेले. म्हणलं की चला आज आपलं जे काही व्हिडिओ ब्लॉग आहे ते एंड करायला येते. हां सो देवाहून आलात म्हणजे तेच तिकडचेच गप्पा गोष्टी झाले. रात्र आमचं तेच झालं म्हणजे जेवण करून झोपझोपतात आणि यायच्या आणि माझ्यासाठी नको म्हणजे पण आईने असले गोटा वगैरे आणून ठेवते. काढून दाखी ना डायरेक्ट असं दाखवते म्हणजे चौघी बहिणीवाला पण सेम त्याला वेगळ्या वेगळ्या डिझाईनमध्ये. मला काय असले घालायला आवडणार पण आता देवाहून आणले आहे राहू दे. आता कधी कधी कोणत्या साडीवर ड्रेसवर मॅच झाले तर लिवायला येते. आता तुम्हाला दाखवायला येते म्हणूनच हे लिवलं. आणि एक सगळ्यात छान गोष्ट म्हणजे मला काय माहिती नव्हतं तिनं आणणार आहे म्हणून. पण स्वीटीसाठी लालीसाठी क्यूट असं ते जे विठ्ठलाचे ड्रेसेस राहतात नाही ते हे स्वीटीचं आहेत. आणि ह्याच्यामध्ये गलती काय झालं म्हणजे आत्ताच त्यांना प्रेझेंट येतात पुढच्या वर्षी येतात की नाही की हाईट लेकरावाची जल्दी वाढते. सो पण छान आहे. आता ही कवा घालायला येतात तसंच आषाढीमध्ये घालायला येतात नाहीतर कुठं तर असं विठ्ठलाच्या मंदिराला जायच्या देवाला तेव्हा छान दिसतात. रेग्युलरला यूजला काही छान राहणार. कपडा क्वालिटी छान आहे आणि चांगल्या बजेटमध्येच गटलं आहे मन. आणि हे एक लालीसाठी ते कलर दोन्ही छान आहे पण हे झालं आणि फ्रॉक पुरा असं परफेक्ट आहे. तो नाही तर छान वाटलं मला. हे निघून जाते काय की ते निघून चालले आताच राहू दे. छान आहे नाही. आणि दुसरी गोष्ट दाखवायचं म्हणजे आता हे आम्हाला तर नऊवारी महाराष्ट्रीयन लुकवर बेस्ट वाटतात पण थोडंसं हे कसं हे गोल्डनचे आहे की नाही हे मला थोडंसं लुक काय आवडत नाही. पण आई झाला आणि लक्ष्मीसाठी आणले आहे पण हे ट्रेंडिंगमध्ये आपल्याला पण छान वाटतात. फक्त 50 रुपयाला दिले मन किती छान आहेत नाही. सो हे असले 2 माळा आणि भरपूर तुळशीचे माळा आणि काही काही असंच लेकरावाची खेळणं वगैरे हे सगळं आणून ठेवले. सो आणि असं एक्साइटमेंट राहते ना बचपनपासून की देवाला गेलं आमच्यासाठी काय आणतात मग आता असं राहते लेकरावासाठी काय आणतात. सो मला ते काय माहिती नव्हतं त्यांनी ड्रेसेस आणलात म्हणून ते माझ्यासाठी एक सरप्राईजच ठरलं. म्हणजे छान आहेत मला आवडतात तसे ड्रेसेस घालायला. मला आतापत्र काही इकडे गटन आहेत. एक गोष्ट सांगायचं म्हणजे आम्ही पण दिंडीमध्ये गेलतो एका वर्षी 21मध्ये काही की म्हणजे लॉकडाऊनच्या आधीच गेलतो काही की तेव्हा कोरोना वगैरे काय नव्हतं तेव्हाच जाऊन आलो मी विशाल आई आणि मामीची मुलगी असं काही सगळेजण. तेव्हा मस्त. आता ह्या वेळेस तेवढं काय असं एन्जॉयमेंट नव्हतं मन आई त्यांचं नुसतं पळायचंच होतं मन पण त्या टाईमला मस्त आम्ही एन्जॉय केला छान दिंडीमध्ये. जे काय भजन वगैरे करायचं डान्स नाचत छान एन्जॉय झालं आहे तेव्हा. सो ते एक मेमरी छान कलेक्ट राहून गेल्या आणि ते एक याद केलं म्हणजे नाही आणि कित्येकदा जावं असं वाटतंय बघून. जर आपल्या नशिबात असलं तर पुढे पण जायचं. योग येईल. मरचं पत्र का होईना म्हणजे एज झाल्यावर का होईना ते पण घडायला पाहिजे. आई आता किती वरी झालं म्हणले आहे तिला काय हे संसारातून सुटका भेटणार म्हणजे दिंडीला जायला महिनाभर लागते नाही चलत जायला. सो आता कुठं तिचे 3 कंप्लीट झाल्यात वारं आणि विशाल एवढं छोटा आहे त्याचे 4 झाल्यात वाटतं म्हणजे आईबरोबरच गेले 3-4 झाल्यात त्याचे पण. सो माझं फक्त एक झालं आणि मी ट्राय करते की आई वर्ल्ड होजो पत्र चला येजो पत्र 2 माझे कंप्लीट करायचा. सो चला अजून आमचं काय झालं म्हणजे सकाळचे 10-11 वाजलेलात आणि मस्त वातावरण आहे. सगळीकडे हिरवगार. लालीचं नुसतं रडणं चाललं आहे. मी तिच्यासाठीच आलो मी म्हणजे तिचंच फ्री झालं म्हणून पण इथं पण मीच उचलून घेऊन राहावं तिला. आता कृष्णा जरा जास्तीच तिचं किरकिर होलेलं आहे. माझा व्हिडिओ शूट करायचा थोडंसं तिला बाहेर घेऊन जा म्हणजे काकूच्या घरला घेऊन गेले. त्याने दोघी बी तिथं गेल्यात. आता आल्यावर तिला हॉस्पिटलला घेऊन जायचं दुपारून. त्याच्यानंतर बघूत ब्लॉग कसं वाटलं आणि सबस्क्राईब नाही केलं तर प्लीज ते पण करून जा. भेटूत पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.